सर्वांना नमस्कार. वर्ग 11वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 12वे, वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. वैधानिक अधिकारी म्हणजे कंपनी स्थापनेसंबंधी निगडित कायदेशीर अधिकारी किंवा आपण त्यास अथॉरिटी असे म्हणतो. लेक्चर नंबर 1, प्रस्तावना आणि असे वैधानिक संस्था आणि अधिकार, वैधानिक अधिकारी त्यांचे कर्तव्य, जबाबदारी इत्यादी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, सचिवाची कार्यपद्धती या विषयाची अनुक्रमणिका आपणासमोर सादर करत आहे. यामध्ये एकूण 12 प्रकरणे आपणास सन 2020-21 या वर्षामध्ये सचिवाची कार्यपद्धती या विषयात आपणास अभ्यासक्रम म्हणून आहेत. त्यामध्ये 1 चिटणीस, 2 संयुक्त भांडवली संस्था, 3 कंपनीची स्थापना, 4 कंपनी स्थापनेसंबंधी दस्तऐवज, 5 कंपनीचे सभासद, 6 कंपनीचे संचालक व व्यवस्थापकीय कर्मचारी, 7 कंपनीच्या सभा भाग 1, 8 कंपनीच्या सभा भाग 2, 9 चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य, 10 संचालकांशी पत्रव्यवहार, 11 बँकांशी पत्रव्यवहार आणि 12वं प्रकरण आहे वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. तर 1 ते 12 असे आपले पूर्ण प्रकरणे संपलेले आहेत. आणि 12वं प्रकरण आज आपण पत्रव्यवहाराच्या माध्यमातून करत आहोत. तर आपण पाहूया आता वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. वैधानिक अधिकारी म्हणजे स्टॅट्युटरी अथॉरिटीज. त्यामध्ये कोणकोणत्या अथॉरिटीज आहेत ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, प्रकरण क्रमांक 12, वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. यामध्ये आपण उपघटक अभ्यासणार आहोत. 12.1 कंपनी व्यवहार मंत्रालय, MCA, मिनिस्ट्री ऑफ कंपनीज अँड अफेअर्स. 12.2 कंपनी नोंदणी अधिकारी, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. त्यानंतर 12.3 राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, NCLT. 12.4 राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलेट लवाद मंडळ, NCLAT. 12.5 भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, SEBI, SEBI, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 12.6 वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता आणि नमुना पत्रे इत्यादी उपघटक या प्रकरणामध्ये आपण पाहत आहोत. तसं हे प्रकरण एक GK जनरल नॉलेज आणि
भारतीय कंपनी कायदा आणि सरकारचं कंपनी आणि न्याय किंवा सरकारचे अवजड आणि उद्योग मंत्रालय किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय असं एक केंद्र सरकारच्या अखत्यारीत खातं आहे. तर त्यासंबंधी हा टॉपिक आपणास पुढील अभ्यासासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा तास सर्वांनी ऐकणे आवश्यक आहे. नेक्स्ट, प्रस्तावना. आता आपण वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार यामध्ये 2 भाग पाहणार आहोत. पहिला भाग आहे वैधानिक अधिकारी कोण आणि दुसरा भाग आहे या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. तर आपण आता वैधानिक अधिकारी हे कोणत्या व्यक्ती काम करतात आणि हे वैधानिक अधिकारी कोणत्या सरकारच्या विभागाअंतर्गत येतात ते आपण पाहणार आहोत. तर मग आपण आता विषयात प्रवेश करत आहोत. प्रथमतः प्रस्तावना. केंद्र सरकार. पहा, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे सरकार असतात. यामध्ये केंद्र सरकार कंपनी व्यवहार मंत्रालयामार्फत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कंपनीज अँड अफेअर्स, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो केंद्र सरकार कंपनी व्यवहार मंत्रालय, भारतीय कंपनी व्यवहार मंत्रालय, कंपनी कायदा 2013च्या प्रशासनासंबंधी प्रक्रिया पाहते. त्या आपण शॉर्टमध्ये MCA असं म्हणूयात. केंद्र सरकार कारभार सुरळीत व सक्षम होण्यासाठी आपल्या अधिकाराचे हस्तांतरण प्रादेशिक संचालक, नोंदणी अधिकारी, राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ इत्यादींना करते. आपण यास दुसऱ्या भाषेमध्ये कंपनीज मॉनिटरिंग बॉडीज असं पण म्हणू शकतो किंवा कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था असे देखील आपण म्हणू शकतो. आणि हे सगळं MCAच्या अखत्यारीमध्ये म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स म्हणजे कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकारचं, भारत सरकारचं कंपनी व्यवहार मंत्रालय असं एक खातं आहे. आणि या खात्याने काय केलेलं आहे तर त्याचे विभाग, उपविभाग, प्रादेशिक विभाग पाडलेले आहेत. आणि हे विभाग पार राज्यापर्यंत कामकाज करतात आणि देशातील कंपनी क्षेत्रावर नियंत्रण करण्याचं काम खालपासून म्हणजे कनिष्ठ पातळीपासून ते कंपनी व्यवहार मंत्रालयापर्यंत केंद्र सरकारला त्याची कंपनी व्यवहार मंत्रालय यामध्ये माहिती उपलब्ध होते. म्हणून आपणास वैधानिक अधिकाऱ्यामध्ये काय काय येतं तर प्रादेशिक संचालक, नोंदणी अधिकारी, राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ इत्यादी. आता या पाठामध्ये आपण अशा काही प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वैधानिक कायदेशीर अधिकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत की प्रशासनामध्ये कोणते वैधानिक अधिकारी असतात. जसं आपण जनरल प्रशासनमध्ये पाहतो कलेक्टर आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, नंतर अधिकारी वर्ग आहे, हा जनरल डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तसं या ठिकाणी सुद्धा असे विभाग आहेत आणि त्या विभागाचे प्रमुख म्हणून हे अधिकारी वर्ग कामकाज करत असतो. त्याला आपण म्हणतो प्रशासकीय
वैधानिक अधिकारी. तर याबद्दल माहिती जाणून घेऊ. महत्त्वाचे प्रकरण आहे. यामध्ये सेबीचाही समावेश आहे. सेबी ही प्रतिभूती बाजारातील नियमन करणारी संस्था आहे. प्रतिभूती बाजार म्हणजे भाग बाजार. यामध्ये आपण वैधानिक प्रतिनिधींशी चिटणीसाने किंवा कायदेशीर अधिकाऱ्यांशी चिटणीसाने पत्रव्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन घेणार आहोत. नेक्स्ट. तर 12.1 पहिला आपण खातं पाहू किंवा पहिली वैधानिक संस्था कायदेशीर संस्था पाहू आणि ती आहे केंद्र सरकार निर्मित कंपनी व्यवहार मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स त्याला आपण MCA असे म्हणतो. केंद्र सरकारने व्यावसायिक क्षेत्रावर नियंत्रण व नियमन करण्यासाठी आपले अधिकार कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे हस्तांतरित केले आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालय पुढील कायद्याचे नियमन करते. लक्ष देते. त्यामध्ये 1 भारतीय कंपनी कायदा 2013, 2 भारतीय भागीदारी कायदा 1932, 3 मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008, 4 प्रतिस्पर्धा कायदा 2002, 5 संस्था नोंदणी कायदा 1860 असे कायद्याचे नियमन हे मंत्रालय करत असते. आता आपण पाहूया MCA मध्ये पुढील व्यावसायिक संस्थावरही देखरेख ठेवते. त्यामध्ये 1 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI, 2 इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI, आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया इत्यादी. आता आपण पाहूया MCAची उद्दिष्टे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर त्यामध्ये 1 पहिले वैशिष्ट्य आहे व्यवसाय सुलभ व तर्कसंगत करण्यासाठी भारतीय कंपनी कायदा 2013 व इतर निगडित कायदे सोपे व सुलभ करणे. 2 कंपनी कायद्याचे पालन न करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेणे. नंबर 3 व्यवसाय क्षेत्राच्या प्रशासनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि जबाबदार व्यावसायिक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास कंपन्यांना उत्तेजन देणे. 4 निकोप स्पर्धेस प्रोत्साहित करणे. 5 व्यावसायिक माहिती जनतेसाठी उपलब्ध करणे. 6 गुंतवणूकदारांना भागधारकांना सुविधा पुरविणे. आता भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार प्रशासकची संघटनात्मक आपण व्यवस्था पाहू. तर हे मंत्रालय कशा पद्धतीने कामकाज करतं ते आपण पाहूया. तर पाहता केंद्र सरकार दिल्ली, कंपनी व्यवहार मंत्रालय मुख्यालय नवी दिल्ली, पंतप्रधान कार्यालय, नंतर प्रादेशिक कार्यालय 7. मग त्यामध्ये अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई,
नवी दिल्ली आणि शिलाँग हे प्रादेशिक डिव्हिजनल डायरेक्टर्स म्हणून पदे आहेत. त्यानंतर प्रत्येक राज्यासाठी आपल्या देशामध्ये जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यासाठी कंपनी नोंदणी अधिकारी त्यांची संख्या आहे 22. जरी आपले 33 राज्य असले तरी 22 कंपनी नोंदणी अधिकारी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज नेमणूक केलेली आहे. केंद्रीय नोंदणी केंद्र म्हणजे रजिस्ट्रेशन सेंटर अधिकारी 1. नोंदणी अधिकारी तथा अधिकृत विसर्जक म्हणजे प्रशासक कंपनीचा विसर्जक त्याचे पदे आहेत 9 आणि अधिकृत विसर्जक ते आता आपण एक एक पद पाहणार आहोत. आता प्रादेशिक संचालक रिजनल डायरेक्टर्स. रिजनल डायरेक्टर्समध्ये आपण त्याला RDS. भारतामध्ये 7 प्रादेशिक विभागाचे असे एकूण 7 प्रादेशिक संचालक आहेत. म्हणजे राज्यानुसार ते आपल्या विभागातील कंपनी नोंदणी अधिकारी व अधिकृत विसर्जक यांच्यावर नियंत्रण ठेवतात. आता त्यानंतर अधिकृत विसर्जक म्हणजे ऑथोराइज लिक्विडेटर हे अधिकारी वेगवेगळ्या उच्च न्यायालयाशी निगडीत असतात व NCLTच्या आदेशाने कंपनी विसर्जनासाठी मदत करतात. तर हे झाले प्रादेशिक संचालक. पुढचा झाला अधिकृत विसर्जक. आता पुढचा अधिकारी आहे 12.2 मध्ये कंपनी नोंदणी अधिकारी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ROC. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपन्यांची नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे स्वतंत्रपणे नोंदणी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. त्याला कंपनी नोंदणीचे संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. न्यायालयाच्या कक्षांतर्गत अधीन राहून तो कंपनीची नोंदणी करतो. कंपनी नोंदणी अधिकारी हा पूर्णवेळ अधिकारी असून त्याच्याकडे कंपनी कायद्यानुसार प्रशासनाचा पूर्ण अधिकार व जबाबदाऱ्या असतात. नोंदणी अधिकाऱ्याची कर्तव्य. 1. कंपन्यांनी सादर केलेली कागदपत्रे कंपनी कायदा 2013 नुसार अनुपालन केलेले आहे किंवा नाही हे तपासून पाहणे. जर प्राप्त झालेली कागदपत्रे दोषपूर्ण किंवा अपूर्ण आढळल्यास कंपनीकडून विहित मुदतीच्या आत दुरुस्त करून घेणे. तसेच कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रावर योग्य तो निर्णय घेऊन तो सादर केलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. 2. निर्धारित शुल्क भरल्यानंतर सादर केलेली कागदपत्रे आम जनतेसाठी तपासणीसाठी उपलब्ध करून दिली जातात. तसेच त्याची प्रत मागणी करेल त्याला मिळू शकते. नेक्स्ट. 3. सदर कागदपत्रे सादर करताना शुल्क आकारले जाते. हे शुल्क कंपनी नियम 2014 नुसार आकारले जाते. त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याचे अधिकार पॉवर्स ऑफ रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार केंद्र सरकारने नोंदणी अधिकाऱ्यास कंपनी कायद्याने दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त केंद्र सरकारने नोंदणी अधिकाऱ्यास काही अधिकार प्रदान केले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. 1. पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त
इतर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुदतवाढ देणे जास्तीत जास्त 3 महिने. 2. कंपनीची नियामक पुस्तके, हिशोब पुस्तके व कागदपत्रांची तपासणी करणे. 3. आवश्यक असलेल्या दस्तऐवजाबाबत लेखी खुलासा मागविणे. 4. जर काही कागदपत्रांमध्ये फेरफार अथवा नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तर नोंदणी अधिकारी अशा कागदपत्रावर न्यायालयामार्फत जप्ती आणू शकतो. कंपनीचे नाव नोंदणी पुस्तकातून काढून टाकतो इत्यादी. त्यानंतर 12.3 राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मंडळ. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT ही अर्ध न्यायिक संस्था असून केंद्र सरकार कंपनी कायदा कंपनी कायदा 2013च्या प्रशासनासाठी जून 2016 साली NCLTची स्थापना केली. ही व्यावसायिक दिवाणी विवाद हाताळते. लवाद मंडळ 2 सदस्यीय खंडपीठाद्वारे काम करते. यामध्ये एक न्यायालयीन सदस्य व दुसरा तांत्रिक सदस्य असतो. सध्या भारतामध्ये 11 खंडपीठे कार्यरत असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. लवाद मंडळाकडे अर्ज किंवा याचिका प्राप्त झाल्याच्या 3 महिन्याच्या आत निराकरण क्लिअर करणे आवश्यक आहे. कंपनी कायद्यानुसार ठरविल्या गेलेल्या अर्ज व याचिकांवर कारवाई करणे या लवादाच्या अधिपत्याखाली येते. निर्णय निर्गमित करण्यापूर्वी लवाद मंडळ संबंधितांना पक्षांना त्यांच्या प्रकरणास न्याय देण्यासाठी वाजवी संधी देते. NCLTच्या निर्णयाविरुद्ध पक्ष राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलेट लवाद मंडळ येथे अपील करू शकतो. NCLTचे अधिकार पाहूया. आता NCLTचे अधिकार. लवाद मंडळाचे काही महत्त्वाचे अधिकार पुढीलप्रमाणे. 1. लवादाच्या तडजोड व्यवस्थेशी संबंधित सर्व कार्यवाही आणि सुधार ऐकणे व ठरवणे. 2. कर्जाची परतफेड करण्याच्या असमर्थतेवर आणि इतर आधारावर कंपनी बंद करण्याची याचिका ऐकणे. 3. ठेवीची परतफेड करण्यासाठीची मुदतवाढ याचिका. 4. एखाद्या कंपनीच्या दडपशाही किंवा गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणे ऐकणे. 5. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी. 6. एखाद्या कंपनीच्या निधीची विल्हेवाट न करण्याचा आणि कंपनीच्या मालमत्तेचा वापर कंपनीच्या हिताविरुद्ध न करण्याचे निर्देश देणे. भाग व प्रतिभूतींच्या हस्तांतरणाच्या नकारासंबंधी तक्रारी ऐकणे व निर्णय घेणे. नेक्स्ट. त्यानंतर राष्ट्रीय 12.4 राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलेट लवाद. नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल. NCLAT अपील. कंपनी कायदा 2013 हे केंद्र सरकारला NCLAT स्थापना करण्याचे अधिकार देते. NCLAT हे NCLT किंवा नॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग एजन्सी यांच्या आदेशावरील अपीलाची सुनावणी करते.
NCLATची स्थापना जून 2016 झाली आहे. लवाद मंडळाचे अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 11 सदस्य कायद्याचे व तांत्रिक तज्ज्ञ असतात. भारतीय दिवाळखोरी मंडळ आणि भारतीय स्पर्धा मंडळाच्या निर्णयाविरुद्ध हे जे मंडळ आहे ते अपील करावयाचे असल्यास 60 दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते. 60 दिवसांच्या आत. आता त्यानंतर 12.5 भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सेबी. सेबीची वैधानिक संस्था म्हणून स्थापना 1992 झाली. भारतातील प्रतिभूती बाजाराचे नियमन करणारी ही वैधानिक संस्था आहे. सेबीचे मुख्यालय मुंबई येथे आहे. सेबी ही भांडवल बाजार कंपनीने वितरित केलेले भाग, प्रतिभूती आणि मध्यस्थ जसे भाग विमेकरी, मर्चंट बँकर्स, दलाल यांचे नियमन व नियंत्रण करते. सेबीची उद्दिष्टे त्यामध्ये सेबीची उद्दिष्टामध्ये प्रतिभूती बाजार व भाग बाजार यांचे नियमन करणे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करणे व त्यांचे हक्क जोपासणे. प्रतिभूती बाजारातील मध्यस्थांना नियंत्रित करण्यासाठी योग्य पद्धतीने आचारसंहिता विकसित करणे. 12.6 वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता. तर वैधानिक अधिकारी म्हणजे सरकारी अधिकारी, कायदेशीर अधिकारी ज्याची नेमणूक कंपनी व्यवहार मंत्रालय, प्रादेशिक संचालक आणि वेगवेगळ्या खात्यांतर्गत नेमणूक केलेले असल्यामुळे वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना काही काळजी घ्यावी लागते, दक्षता घ्यावी लागते. नाहीतर आपलं काम सरकारी दरबारी व्यवस्थितरित्या होऊ शकत नाही. आणि म्हणून वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना काही काळजी घ्यावी लागते, दक्षता घ्यावी लागते. ती दक्षता आपण 6 मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत. त्यामध्ये एक पाहू आता आपण एक त्वरित उत्तर. वैधानिक प्रतिनिधींशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने पत्रांना वेळेत उत्तरे देणे आवश्यक आहे. 2 कायदेशीर दृष्टिकोन. वैधानिक प्रतिनिधींशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्याची खात्री केली पाहिजे. जेथे आवश्यक असेल तेथे आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे सादर केले पाहिजे. 3 अचूकता. चिटणीसाने सादर केलेली सर्व माहिती सत्य व अचूक असली पाहिजे. 4 स्पष्टता. माहिती देताना किंवा पत्रांना उत्तरे देताना चिटणीसाने माहिती थोडक्यात, स्पष्ट व साध्या भाषेत द्यावी. 5 संक्षिप्तता. वैधानिक प्रतिनिधीशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने पत्र थोडक्यात व संक्षिप्त लिहिणे आवश्यक आहे. 7 सौजन्य. वैधानिक प्रतिनिधीशी पत्रव्यवहार करताना शिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक आहे. त्याची पत्रवाचकावर चांगली छाप तयार होते. पुढील भागामध्ये आपण वैधानिक अधिकारी यांच्याशी
कोणकोणत्या कारणामुळे पत्रव्यवहार करावा लागतो ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशाचा अभ्यास केला, तर आपण अभ्यास केलेला आहे या चार्टप्रमाणे. यामध्ये पहिलं आपण पाहिलं कंपनी व्यवहार मंत्रालय, मुख्यालय नवी दिल्ली. त्याच्यानंतर प्रादेशिक संचालक एकूण 7, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली आणि सिलॉंग. पुढे कंपनी नोंदणी अधिकारी राज्यानुसार संख्या आहे त्याची 22. त्याच्या अंडर केंद्रीय नोंदणी अधिकारी म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर 1. त्यानंतर नोंदणी अधिकारी तथा अधिकृत विसर्जक त्याचा 1 पद आणि अधिकृत विसर्जक असे पद तेथे जिल्हा कायदा यानुसार केले जातात किंवा राबवले जातात इत्यादी आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. काय अभ्यास केला प्रकरणामध्ये, तर आजच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास केला की एक कंपनी व्यवहार मंत्रालय 1 आणि मग कंपनी व्यवहार मंत्रालय जे आहे, कंपनी व्यवहार मंत्रालय तर ते नवी दिल्लीत आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक संचालक त्याला आपण रिजनल डायरेक्टर्स असं देखील म्हटलेलं आहे. त्यानंतर अधिकृत विसर्जक, त्यानंतर कंपनी नोंदणी अधिकारी पेज 159 वर कंपनी नोंदणी अधिकारी ROC आणि हे प्रत्येक राज्यासाठी 1 पद ठेवलेलं असतं. त्यानंतर 4 राष्ट्रीय कंपनी अपिलेट लवाद मंडळ NCLAT. 5 भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ SEBI सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता, त्यामध्ये त्वरित उत्तर, कायदेशीर दृष्टिकोन, अचूकता, स्पष्टता, संक्षिप्तता, सौजन्यता, नम्रता इत्यादी आपण गुण चिटणीसाच्या अंगी वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना असणे आवश्यक आहे. कारण वैधानिक अधिकारी यामध्ये कंपनीचा जो आपलं कंपनी व्यवहार मंत्रालय आहे त्याचा अर्थमंत्री, त्याचा मंत्री, त्याचा राज्यमंत्री, त्या संबंधित कार्याचा मंत्री हे देखील महत्त्वाचे आहे. दोन कंपनी नोंदणी अधिकारी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. 3 राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. त्यानंतर 4 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलेट लवाद मंडळ नॅशनल कंपनी लॉ ॲपिलेट ट्रिब्युनल NCLAT. भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 1992. आणि वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने घ्यावयाची दक्षता. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नमुना पत्रे. तर नमुना पत्रे हे जे आहे हे महत्त्वाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपणास माहिती पाठवलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा अभ्यास आणि हे 12वं प्रकरण आहे व्यवस्थित करावा. त्यामध्ये पेज नंबर 158 वर हे प्रकरण सुरू होतं. आपण सविस्तर त्यामध्ये वाचून घेऊन माहिती घेऊ शकता. तसं जर पाहिलं तर यामध्ये भारतीय कंपनी कायदा 2013, भारतीय भागीदारी कायदा 1932,
मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008, प्रतिस्पर्धा कायदा 2002, संस्था नोंदणी कायदा 1860, कंपनी कायदा 2013 असे अनेक प्रकारचे कायदे आहेत. आणि या कायद्याला संरक्षण यामधून होणाऱ्या उद्योजक किंवा उद्योग निर्मिती आणि त्यामधून देश राष्ट्राचा विकास हा हेतू या पाठीमागे असतो. आणि म्हणून कितीही दुष्काळ किंवा कोणतेही प्रसंग जरी आले तरी आपणास व्यापार बंद न ठेवता तो आपण चालू ठेवून त्याच्यावर नियंत्रण करून आपण नफ्याप्राप्ती जाऊ शकतो, असं हे प्रकरण आहे. आणि म्हणून सर्वांनी हे प्रकरण आल्यानंतर व्यवस्थित ऐकावं आणि हे ऐकावं आणि त्यानंतर वाचावं, पाहावं आणि आपणास चांगले गुण कसे मिळतील याचा विचार आपण केला पाहिजे. तरी सर्वांनी लेक्चरचा आस्वाद घ्या, लाभ घ्या आणि मस्तपैकी अभ्यास करा. धन्यवाद.